नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळच्या 6:30 वाजलेले आहेत आणि इकडे मी सकाळ सकाळ आता स्वयंपाकाला सुरुवात केली. आजपासून मुलांची शाळा चालू होणार आहे. 15 दिवस सुट्टी होती. आता पहिल्यांदा त्यांच्या डब्यासाठी भाजी करून घेते. भाजी करणारे गवारची शेंग करणारे मोकळी चूल पेटून घेतलेली. आता भाजीला फोडणी देऊन घेते. जिरी मोहरी लसणाची फोडणी देऊन शेंग टाकली. आता शेंगामध्ये मीठ टाकले, व्यवस्थित हलवून घेते आणि झाकून ठेवते. आता शेंग वाफलायला, नंतर वाफल्यावर मग ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं. शेंगदाणा भाजून घेतलेला आहे. आता इकडं खलबत्त्यामध्ये कुटून घेते, तोपर्यंत शेंग पण शिजते. आता इथं माझी गवारीची शेंगाची भाजी करून झाली. आता उतरून खाली ठेवते कढई आणि चपात्या करायला घेते. आता 8 वाजल्या आणि पोरांची बस आली. पोरावरून तयार होते, बराच वेळ झालं. चपात्या करून झाल्या त्या आणि आता भाजी टाकली. मग अशी फक्त पोरांपुरतीच केली ती भाजी. आता आमच्या सगळ्यांसाठी ही पातळ भाजी टाकली. माळावर आलो आता. आज टमाट्याची पालवणी करायची. टमाटा टमटम लावून बांधून घेतलेला आहे. आम्ही काय आलोच नव्हतो बांधायला, टमटमच्या बाळणीच बांधलेलं आहे. आता टमाटा पिकला आहे, पालवणी करायची. हे असा आपला टमाटा आहे. पाणी प्यायला कळशी आणली भरून, आंब्याच्या सावलीखाली ठेवली. आणि ह्या माळावरच्या आपल्या आंब्याला बघा, इतकं आंबं लागलेत ना. एवढंसं छोटंसं झाड आहे, पण ह्याला भरपूर आंबं लागलेत. असं घसच्या घस लागलेत आंब्याचं. आता हेच किती 5 आंब्याचा घस आहे. एकदम छोटंसं झाड आहे, पण लकडून केलं एकदम आंब्यानं. आणि टमाटा लावताना एक भोद मिरचीचा लावला होता. त्याला आता भरपूर मिरच्या लागल्या त्या, आणि एकदम लांब लचक छान आहे त्या मिरच्या. तर आता टमाटा तोडायला सुरुवात करायची. मस्त असा टमाटा आहे, एकदम मोठा मोठा टमाटा आहे. असा बादल्या घेतल्या तोडायला, बादल्यामध्ये तोडायचा आणि खाली नेऊन वाटायचा कॅरेटमध्ये. व्हायला कोण नाही, आम्ही दोघीच तोडतोय. दोघींनी आपलं आपलं व्हायचं. जास्त काय नाही तोडायचं टमाटा, आज 20 कॅरेट तोडायचं आहे. आणि असं आहे आपलं टमाटा आहे बघा, मोठं मोठं. अजिबात किडका वगैरे अजिबात नाही. टमाटा तोडून झाला आपला, आणि तोडत लगेच आम्ही निवडून पण घेतला आहे. निवडून भरून ठेवली ते टमाटे. इकडं 20 कॅरेट निघली चांगली, आणि 1 कॅरेट निघले गुळीचं. आता ऊन भरपूर आहे, त्यामुळे आता झाकून ठेवू. कागद आणलाय, कागदानं झाकून ठेवू. आणि केळीत जायच्यावर शाळेला गवत काढून यायचे जात जात. आता वाजले ते 4. सकाळी 11ला तोडायला लागलो होतो आम्ही दोघीजणी. वाहण्यामुळं आणून इथं कॅरेटात ओतल्यामुळे जरा उशीर लागतो. जागच्या जागेला कॅरेटा भरायची म्हणले की उरकतं. घरी आलात आम्ही, आणि आणलेलं गवत आता शाळेला पसरून टाकलं. 7 वाजले ते आता. आणि इकडे मी आता स्वयंपाक करायला चूल पेटवून घेतली. कणिक मळून आणली. पहिल्यांदा चपात्या करून घेते.
चपात्या करून झाले त्या. आता भाजी करून घेते काहीतरी. इकडं आळूच्या देठाची मोकळी भाजी केली, त्याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ टाकली आणि आता थोडीशी करायची पातळ भाजी. एक बटाटा चिरून घेतला आहे, त्याची आता पातळ भाजी करून घेते.